या ठिकाणी सामना संपत होतोय. आपण पाहतोय साहिल बने सगळी शिटू बाजूला करायची. साहिल बने साईडला हो ना आता बसना. अरे मी बाहेर निघतो थांब. आपण पाहतोय मध्यरक्षणाला चकवण्याचं काम केलं. त्या बंटीवर प्रहार केला जातोय. दरम्यान साहिल एक चालाक चपळ चतुर असा हा लढाईपटू आहे. सावध पवित्रा घेतला जातोय. सामन्याचं सत्र हे 7 मिनिटाचं राहील. कृपया आपण या बोनस घेतोय तो शैलेश शिडगे. आणि आता मात्र जुगाई पावडाई या संघाकडून पुन्हा एकदा आपला वर्चस्व जर्सी क्रमांक 1 साहिल बने अप्रतिम फुटवर्क वापरतोय. आणि निश्चितच पुन्हा एकदा एक चांगली विस्फोटक खेळी करण्यासाठी तयार असणारा साहिल बने सुंदर चढाईनं प्रभावित करण्याचं काम करतोय. आपण पाहतो मित्रांनो युवराजच्या बाजूनं जोरदार आक्रमण करताना चांगला हल्ला चढवला जातोय विरुद्ध संघावरती आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय शैलेश शेडगे. पुन्हा एकदा आपलं आक्रमण तेज शर्रार करण्यासाठी तयार होतोय बाळू मामा प्रसन्न सावर्डे या संघाकडून. जर्सी क्रमांक 11 एक मजबूत सुंदर असं चांगलं असं योगदान देण्याचं काम करणारा शैलेश मात्र सातत्यपूर्ण कामगिरीमध्ये हमखास गुणांची उधळण करतोय. आणि या वेळेला मात्र निश्चित आपल्या संघासाठी उपयुक्त गुण जोडतो का पाहायचंय. पण तसं घडत नाहीये आणि सुरक्षित आपल्या संघामध्ये जर्सी क्रमांक 16 या वेळेला त्याला सुंदर पकड होतीये. आणि ज्या पकडीच्या जोरावरती गुण मात्र मिळण्यात तो बाळू मामा प्रसन्न सावर्डे संघाला. आता मात्र चढाईसाठी असणारे जर्सी क्रमांक 3 सुयोग भुवड एक चांगला योग जुळून येतोय. कारण मित्रांनो 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या या लढतीमध्ये कोणता संघ विजय होणार. सुयोगला मात्र या ठिकाणी पकड होती. एक अप्रतिम पकडीचा नमुना आपण पाहतोय. 1-2 अशी दमदार सुरुवात. साहिल बने पुन्हा एकदा चढाईसाठी आहे. एक चांगल्या प्रकारची चढाई करावी लागणार. समोरचं क्षेत्र एक रक्षण एक जबरदस्त या ठिकाणी चालू आहे. साहिल मात्र लगातार गुण घेण्यासाठी सुंदर पावलांचा उपयोग करतोय आणि अखेरकार यशस्वी होतो का पाहायचं. शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगली झुंज देण्याचं काम करतोय तो साहिल बने. दरम्यान या वेळेला मात्र चढाईसाठी असणारे तो शैलेश शेडगे. जुगाई पावडाई शेनोडे या संघावरती आपला हल्ला करण्यासाठी तयार होतो तो शैलेश. आणि शैलेशला पुन्हा एकदा पकड होतीये. उत्कृष्ट पकडीचा नमुना या ठिकाणी स्थानिक संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. ते विशेष तेजाकडून आपण जास्त उत्तेजित होताना तेजाला पाहिलेलं आहे. एक चांगले 2 टॅकल तेजानं आतापर्यंत केलेले आहे. आणि विशेष करून चढाईसाठी या वेळेला मात्र आपलं विशेष प्रावीण्य दाखवण्याचं काम करतोय. आपल्यातली ऊर्जा खर्ची घालण्याचं काम करतोय तो साहिल बने. सुंदर चढाई करण्याचं काम करतोय तो साहिल. आणि शेवटी निराशपणे असफलपणे आपल्या मैदानामध्ये दाखल शुभम नवरंग चढाईसाठी. एक चांगली चढाई शुभम याची असते. तेजाच्या बाजूने आक्रमण वाढवलं जातं. ज्या तेजानं दुवादार अशी जबरदस्त टॅकलची सलग छडी लावलेली आहे तोच तेजा. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र शुभमची ही खेळी किती सार्थकी ठरवते. गुण मिळतो का पाहायचंय. आणि दरम्यान मध्यरेषेच्या आसपास येतोय आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय. जबरदस्त चढाई करावी लागणार. कारण डोरडायचा स्वतःवरचा दबाव झटकून टाकावा लागणार. संकटमय परिस्थितीचं ओझं झटकून टाकावं लागणार. या ठिकाणी साहिल बोर्डचा आपण सुंदर असा ब्लॉक पाहतोय. त्याला 7 मिळते ती इतर खेळाडूंची. गुण मिळतोय तो बाळू मामा प्रसन्न सावर्डे या संघाला. सुयोग बोर्ड पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. तेजाच्या बाजूने आक्रमण वाढवलं जात आहे. साहिलच्या बाजूने या ठिकाणी जोरदार हमला चढवला जातोय. आणि मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं चढाईचं हे कार्य अविरत चालू ठेवण्याचं काम करतोय तो साहिल बोर्ड. मात्र एक धीम्या गतीचा प्रवास आपण अनुभवतोय. या ठिकाणी मात्र संथ गतीची ही चढाई पूर्ण करत असताना साहिल बोर्ड या ठिकाणी परत येतोय आपल्या मैदानावर दाखल होतोय.
चढाईसाठी आहे तो जर्सी क्रमांक 5 अत्यंत देखणी चढाई करणारा जुगाई पावणाई सेनवडे संघाचा एक तेज तरणार चढाईपटू, मात्र त्याला गुण मिळणं गरजेचं आहे. या ठिकाणी पाहूया एक चांगलं क्षेत्ररक्षण बंटी साहिल त्याला अडवण्यामध्ये सक्सेस होतात का पाहायचंय. एक सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि अखेरकार या वेळेला मात्र सफल होत नाहीये, अयशस्वी होऊन आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय तो हा चढाईपटू. रेडचा बजर शुभम नवरंग साठी. शुभम मित्रांनो एक मोठं नाव आहे ज्याची चर्चा आहे आणि ज्या चर्चेप्रमाणे अतिशय चांगला कारनामा सिद्ध करतोय. या ठिकाणी पंच पॅनल कडून आम्हाला इशारा येतोय सुपर रेडचं दर्शन या ठिकाणी घडवतोय तो शुभम नवरंग. 2-6. आता मात्र साहिल बने. साहिल बनेचं मित्रांनो कौतुक आहे. क्षेत्र कोणतंही असू दे ज्याला न्याय देण्याचं काम करतो तो साहिल बने. कारण या ठिकाणी मात्र साहिलला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं पकड केली जाते. षटभर वाटलं होतं आपला निश्चितच एक चांगली सुटका करून घेऊ शकतो पण तसं घडत नाहीये. आणि आता मात्र या ठिकाणी शुभम नवरंग, ज्या शुभम नवरंग या चढाईच्या आधी सुपर रेडचं दर्शन घडवलं, गणेश लाखन यांच्यावरती दबाव येतो का पाहायचं. गणेश लाखांकडून एक चांगला टॅकल आपण पाहतो का पाहायचंय. मध्यरक्षकासाठी गणेशची कामगिरी जबरदस्त असते पण त्याच गणेशकडून या वेळेला यजमान संघाकडून खूप साऱ्या अपेक्षा. हो ह्या वेळेला मात्र शुभम साठी सगळं काही वर्सेस कोणमाळा. या ठिकाणी महामुकाबल्यामध्ये पोहोचलेल्या दोन्ही संघांना विनंती असेल विघ्नहर्ता कोंडमाळा आणि कोंडमालक जुगाई या ठिकाणी शेनवडे या संघाला विनंती असेल आपण मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महामुकाबल्यासाठी तयार राहायचे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी मैदानात चालू असलेला सामना. त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. त्याचबरोबर इथे हे सामने प्रकाशयुक्त असल्यामुळे जो महावितरण आम्हाला दरवर्षी मोलाचा सहकार्य असतो. या जी विद्युत रोषणाई दिसते त्यामध्ये महावितरण आम्हाला सहकार्य करत असते. त्याचबरोबर हे साऊंड मेकर मंडप या सर्वांनी चांगल्या प्रकारे मैदान सजवलेलं आहे. त्या सर्वांचे आमच्या मंडळातर्फे अभिनंदन. निश्चितच दादा सर्वांचं कौतुक करणं गरजेचं आहे कारण ही मोठी स्पर्धा होताना आपण सर्वांनी पाहतोय आणि याचं सारं श्रेय ज्यांनी ज्यांनी उत्तम योगदान दिलंय त्यांच्यासाठी. मित्रांनो टाळ्या वाजू द्या गणेश लाखनसाठी कारण मध्यटन सांभाळण्याचं काम करणारा हाच गणेश लाखन खऱ्या अर्थानं या मंडळामध्ये एक चालाकी चपळता दाखवण्याचं काम करतो आणि तो मैदानात सुद्धा तीच कामगिरी करतो का पाहायचंय. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय युवराज त्याला चॅलेंज करतोय, साहिल बोर्ड त्याला चॅलेंज करतोय आणि या वेळेला गणेश मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. आता मात्र साहिल बोर्ड रेड रॅली करून पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल होतोय. मनावर थोडस संकटाचं ओझं या ठिकाणी सुटका होणार होती पण साहिलचा निश्चितच या उत्कृष्ट पकडमध्ये सिंहाचा वाटत. तो सुद्धा या ठिकाणी शुभमसाठी गणेश त्याचे 2 साथीदार तेजानं कमाल केलेली आहे. आता मात्र तेजा जास्त होतो का पाहायचंय. हो या वेळेला मात्र शुभम सफल होतोय. एक गुण होतोय तो शुभम. गणेश लाखन पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी तयार होतोय. आता मात्र थोडीशी पडझड होतीये, थोडीशी दयनीय अशी अवस्था होतीये ती या ठिकाणी यजमान संघाची. आपण पाहतोय जुगाई पावणाई शेनवडे या संघाकडून गणेश लाखन चढाईसाठी आहे आणि लगभग आपली चढाई पूर्ण करताना ही चढाई या ठिकाणी मात्र परत येतोय तो आपल्या मैदानामध्ये. आणि आता मात्र ही चढाई होणार आहे ती शुभम नवरंग याची. मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण तयार राहायचंय.
विघ्नार्थ कोंडमाळा आणि त्याच्या विरुद्ध खेळणारा संघ कोंड मालक शेनवडे. उत्तम प्रकारचा चढाईपट्टू आहे, चक्रव्यूहामध्ये फसवलं जात आहे. वाट छलांग मारायची, उडी मारायची आहे, मैदानाचा पल्ला पार करायचा आहे. पण आपला शेनवड्याचा पवन शेरावत मैदानाच्या बाहेर जातोय आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा धक्का बसतोय. साहिल बने चढाईसाठी असणारे साहिल बने चढाईसाठी असणारे मित्रांनो, क्षेत्र कोणतेही असू द्या साहिल बनेची चर्चा होणार. कारण या ठिकाणी आपण पाहिलेलं निलेश दादा नागवेकरांची जोडी हाकण्याचं काम करणार, गप्पर आणि ठाकूरची जोडी जम्पर हाकण्याचं काम करणार आहे. हा साहिल बने स्टायलिश बॉय आहे, खरंच या ठिकाणी मानलं पाहिजे. अतिशय तेज तरार असा हा कबड्डी मधला थरार चालू असताना साहिल मात्र अतिशय कमालीची खेळी करतोय. पुन्हा एकदा सामना संपण्यासाठी 3 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना हो 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 या ठिकाणी मात्र सफल होतोय. 1 गुण पुन्हा एकदा मिळतोय बाळूमामा प्रसन्न सावर्डे संघाला. साहिलने पुन्हा एकदा आपल्याकडे पाऊल दाखवण्यासाठी तेज तरार सामना करण्यासाठी तयार आहे. बाळूमामा प्रसन्न संघावरती आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी निश्चितच पराक्रम करतोय. शेवटच्या क्षणापर्यंत एखादा गुण आपल्या बाजूला जोडण्याची क्षमता दर्शवण्याचं काम करतोय तो साहिलपणे आणि अपयशीपणे आपल्या मैदानामध्ये दाखल. मित्रांनो, शैलेश शेडे चालू मोसमामध्ये त्यानं निश्चितच बेस्ट रेडरचे किताब मला वाटतं 4 ते 5 जिंकलेल्या मोठ्या स्पर्धेमध्ये. पण या ठिकाणी मात्र शैलेश थोडासा सफल होताना दिसतोय, पण संघासाठी मात्र निश्चित चांगली कामगिरी करतोय. सामना संपण्यासाठी 2 मिनिटांचा कालावधी. या ठिकाणी पंच पॅनल गरमागरम झालेला आहे. निश्चितच महामुकाबला सुरुवात होणार आहे. काही क्षणातच आपण अपेक्षा करूया महामुकाबल्यामध्ये पोहोचलेले दोन्ही संघ. थर्ड रेडचा बजर होतोय, 2 ओव्हर डायचा बजर वाजला जातोय. या ठिकाणी निश्चितच धोक्याची सूचना या खेळाडूच्या कानापर्यंत पोहोचते. हो, ही मात्र अप्रतिम सुटका. 14-7 गुणांचं लीड कमी करायचंय आणि अशा या परिस्थितीमध्ये चांगला योग जोडून आणतोय तो सुयोग भुवळ. 1 गुण पुन्हा एकदा जोडतोय. सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट बाकी असताना मजबूत रेडर आपण पाहतोय. एक धस्तपुष्ट चेहरी एससीचा एक चांगला खात्या पित्या घरचा हा चढाई अतिशय चांगला गोल घेऊन आपल्या प्रमाणामध्ये दाखल होते. 15-8 शैलेश साठी चक्रव्यूह रचला जातोय आणि हा चक्रव्यूह भेदणं तेवढंच सोपं नाहीये, कारण लांब लचक हा चढाईपटू सहज हे अंतर पार करू शकतो आणि निश्चितच शैलेश सारख्या एका जबरदस्त चढाईपटूला हे अंतर तोडणं सोपं होते. दरम्यान संयमी चढाई पूर्ण करतोय आणि सहज मला वाटतं या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाची आपली जागा निश्चित करतोय तो